पोहोचणार नाही. आणि माध्यमांनाच मुळात जर सनातन धर्म कळला नाही तर माध्यमं जी जागराचं सर्वात मोठं व्यासपीठ म्हणून ओळखली जातात, ते व्यासपीठ सर्वसामान्यांपर्यंत हा जागर कसं करू शकेल. आणि त्या दृष्टीने आज मला जो विषय देण्यात आलेला आहे, मंदिर आणि मीडिया मॅनेजमेंट, हे अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय म्हणून मला वाटतो. ज्या ज्या संस्थांमध्ये गेली 10-1 वर्ष मी संपादक पदावर कार्यरत आहे आणि माझ्या नशिबानं, देवाच्या आशीर्वादानं ज्या ज्यावेळी काम करायला हाती घेतलं त्यावेळी यश मिळत गेलं आणि चॅनल आमचं नंबर 2, नंबर 1 पर्यंत सहजतेनं पोहोचलं. तर त्याच्यामागची स्ट्रॅटेजी काय असते, म्हणजे आमचं इंटरनल मीडिया मॅनेजमेंट काय. तर त्या मीडिया मॅनेजमेंटमध्ये मी सुरुवातीच्या टप्प्यावर सातत्यानं सांगतो की राज्यात ज्या ज्या भागांमध्ये सर्वात मोठ्या जत्रा, यात्रा होतात, त्यांची छोटीशी का बातमी असो ना, ती आपल्या चॅनलवर चालेल याची व्यवस्था करा. मला कोट्यवधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल तर या जत्रा, यात्रा हे सर्वात सोपं आणि सहज माध्यम असतं की ज्यातून मी सहजतेनं माझ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचू शकतो. जागर करणं, जर मला माझ्या माध्यमाला सहज प्रेक्षकापर्यंत पोहोचायचं असेल तर मी या जत्रा, यात्रा, मंदिरातल्या उत्सवांचा वापर करत असेल, तर मग मंदिरांनी या माध्यमांचा वापर का करू नये. आणि मूळ जर यश मला म्हणजे संस्था म्हणून आम्हाला मिळत गेलं, ते संस्था म्हणून मिळालेलं यश हे संस्थेचं नसून तुमच्यासारख्या मंडळींच्या माध्यमातून जी मोठमोठी उत्सवरूपी अशी अनुष्ठानं केली जातात किंवा उत्सव भरवले जातात, त्या उत्सवांच्या माध्यमातून आम्ही सहजतेनं लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यातून आम्हाला प्रेक्षक मिळतात. प्रेक्षक मिळाला की TRP मिळतो. मग मी अनपेक्षितपणे तुमच्या सर्व संस्थांच्या किंवा तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा वापर करून माझ्या संस्थेला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि ही संधी आहे की आता तुम्ही आमच्या संस्थेचा वापर करत किंवा आमच्या संस्थेच्या व्यासपीठापर्यंत पोहोचत तुम्ही जी जागृती तुम्हाला करायची ती तुम्ही सहजतेनं करू शकाल. मुळात ही काही देवाणघेवाण नाही आहे की मी तुम्हाला देतो म्हणून तुम्ही मला द्या, असा काय हा व्यवहार नाही आहे. मुळात या सनातन धर्मात किंवा या संस्कारामध्ये देणं आणि घेणं या व्यवहाराला काही स्थान नाही. आणि त्यामुळे आपल्याला एक विचार म्हणून पुढे जायचं असेल तर जे जे सहज शक्य असं साधन आपल्याजवळ आहे ते साधन पुढे घेऊन जाणं आणि त्या साधनाचा वापर करणं हे गरजेचं आहे. आणि ही साधनं जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण विचार सहजतेनं अगदी ग्रासरूट लेवलवर किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आपल्याला शक्य होणार नाही. आणि त्यामुळे मीडिया मॅनेजमेंट करत असताना मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की अनेकदा अनेक मंदिरांमध्ये म्हणजे त्यामागचं काही कारण असेल तर मला माहीत नाही, मी हवं तर मंदिर महासंघाशी बोलेल, पण मला तांत्रिक कारण माहीत नाही, पण एक विचार म्हणून फक्त मांडतो की अनेक ठिकाणी फोटो घेऊ नका सांगितलं जातं मूर्तीचे. किंवा मुळात समाज माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये ज्या वेळेला एखादी मंदिराचा किंवा मूर्तीचा फोटो हा व्हायरल होतो त्यावेळेला हजारो कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचणं आपल्याला सहज शक्य होतं. पण अनेक मंदिरांचे असे नियम आहे की फोटोच घेऊ नका. मी समजू शकतो की फोटो हा मुख्यतः इतकी गर्दी होईल, लोक खूप सेल्फी काढतील, त्यातून मॅनेजमेंट खूप अडचणीचं ठरेल, ही सगळी गोष्ट मान्य आहे. पण यासाठी आपण मंदिराच्या थोड्याशा बाहेरच्या बाजूला अशी प्रतिरूप मूर्ती किंवा प्रतिरूप स्वरूपाचं असं काही उभं करू शकतो का की ज्यातून, म्हणजे मी आता गणेशजींशी बोलत होतो तर त्यांनी सेल्फी पॉईंट तयार केलेला होता आणि सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक आपल्या मंदिर आणि आपल्या गावाबद्दल लोकांपर्यंत पोहोचवतील यासाठीचा तो सेल्फी पॉईंट असतो. अगदी त्यासाठी लागणारी जागा ही 10x10ची पण नसते, त्यावर येणारा खर्चही खूप नसतो, पण समाज माध्यमांमध्ये सहजतेनं प्रचारित होण्यासाठी हे सहज सोपं माध्यम असतं. पण या माध्यमाचा वापर अनेक ठिकाणी अनेक मंदिरांमध्ये होताना पाहायला मिळत नाही. काही मंदिरांमध्ये होतोय, मी अगदी होतच नाही असं नाही, काही मंदिरांच्या माध्यमातून त्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून प्रयत्न होत आहेत. म्हणजे मी अंमळनेरचं मंगळग्रह मंदिर म्हणेन,
तिथे उत्तम स्वरूपाची व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेतून लोकांपर्यंत आपला संदेश जावा या दृष्टीने प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मंदिरं करताय, पण याचं व्यापक स्वरूप आपल्याला वाढवावं लागेल, कारण ज्या पिढीला आपल्याला मंदिरांबरोबर जोडून घ्यायचं आहे, संस्काराशी जोडायचं आहे, ती पिढी ही मुळात त्या सेल्फी या संस्काराशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला जर आपली कडूगोळी ही संस्काराची, योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य वर्तनाची गोळी पोचवायची असेल तर त्यांच्या वळणानं आपल्याला जावं लागेल आणि त्यातून आपल्याला लोकांपर्यंत पोचावं लागेल. अनेक शिवमंदिरांमध्ये तरुण पिढीमध्ये शिवमंदिरांबद्दलचं आकर्षण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केदारनाथ असो, बद्रीनाथ असो, अगदी आपल्या इथल्या भीमाशंकर असो, निसर्गरम्य परिसरामध्ये असलेली ही मंदिरं, मग तिथे करायला मिळणारा ट्रेक आणि त्यातून मग शंकराचं किंवा महादेवाचं दर्शन घ्यायला जाणाऱ्याची एक नवी पिढी जी आहे ही अगदी कॉलेजमधून, म्हणजे 11वी-12वी पासूनची अनेक मंडळी ही शिवभक्त ही गेल्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. याचं मूळ कारण जे मी स्वतः अभ्यासतोय हे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावरून ज्या स्वरूपाचं वातावरण निर्मिती होतीये त्या वातावरण निर्मितीचा थेटपणे उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करून घेता येतो आणि या तरुण मंडळींशी आपण जोडले जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहेच. म्हणजे आज माझ्याजवळ महिन्याला साधारण 550 मिलियन युजर्स हे फक्त झी24 तास या आमच्या माध्यमावर आहे. आणि महिन्याला 550 मिलियन, तुम्ही विचार करा, 50 कोटी प्रेक्षकांपर्यंत जर आम्ही एक संस्था म्हणून पोचू शकत असू तर माध्यम म्हणून किती मोठा रीच आहे जो आपण सहजतेनं मिळवू शकतो. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये तुमच्या संस्थांच्या माध्यमातून जर कोणताही कार्यक्रम घेतला जात असेल तर कुणीतरी यावं, तो आपला चित्रित करावा, मग तो TV पर्यंत पोहोचवावा किंवा TV चा प्रतिनिधी आपल्यापर्यंत यावा, TV च्या प्रतिनिधीनं ते सगळं शूटिंग करावं आणि ते आपण TV चॅनलपर्यंत पोहोचवावं. या मागे खूप लागू नका. येत्या काळामध्ये आपण आपली एक छोटीशी का असो ना, 1 मिनिटाची 1.5 मिनिटाची जो काही आपला उत्सव असेल, पूजा असेल किंवा आपण जो काही विशेष असा कार्यक्रम आयोजित केला असेल, ज्यासाठी मुख्यतः खूप मोठ्या प्रमाणावर भाविक त्या ठिकाणी पोहोचत असतो, अशा कार्यक्रमाची साधारण 1 ते 1.5 मिनिटाची एक छोटीशी क्लिप जी सहजतेनं मोबाईलवर उपलब्ध होते, ती मोबाईलवर तयार करता येते. आणि आज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल हा इतक्या उत्तम दर्जाचा आहे की त्यातून सहजतेनं TV जे प्रक्षेपण करण्यासाठीची व्हिडिओ क्वालिटी लागते ती उपलब्ध होते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या संस्थांच्या एखाद्या स्टाफच्या माध्यमातून एक छोटीशी 1 ते 1.5 मिनिटाची क्लिप तयार केली, 2 मिनिटाची केली किंवा अगदी 3 मिनिटापर्यंत, 3 मिनिटाच्या वर करू नका, 3 मिनिटापर्यंतची जर क्लिप तयार केली तर ती तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून TV मीडियापर्यंत सहजतेनं पोहोचवू शकता. अनेकदा आपली मंदिरे, म्हणजे आज ओझरसारखं मंदिर आहे, इंटेरियरला आहे, नगरचा प्रतिनिधी वर्षातून एकदा येत असेल की नाही अशी ही शक्यता सगळ्या चॅनल्सचा. प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर तुम्ही प्रतिनिधींपर्यंत पोहोचा किंवा तुम्ही त्या संस्थांपर्यंत पोहोचा. तुम्ही त्याच्या छोट्या खाणी क्लिप तयार करा आणि त्या क्लिप्स सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा थेटपणे व्हॉट्सअपवरून त्या संस्थांपर्यंत पोहोचवा. ज्यात 8 ते 10 ओळींचा तुम्हाला अपेक्षित असलेला मजकूर जो आहे तो पण या संस्थांना उपलब्ध करून दिला जाईल. प्रत्येक संस्थेला बातमीची गरज असते. म्हणजे तुमच्यातले अनेक जण पत्रकार आहेत किंवा माजी पत्रकार आहेत, तर तुम्हाला समजू शकते बातमीची गरज ही प्रत्येकाला आहे. आम्हाला माध्यम म्हणून पण आहे, प्रिंटमध्ये प्रिंटच्या संपादकांना पण आहे, उपसंपादकांना पण आहे, प्रतिनिधींना पण आहे. त्यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून प्रत्येक वेळेला तुमच्यासाठी वेळ काढणं शक्य होणार नाही. तुम्हाला तुमचा छोटेखानी वेळ संस्थांमधल्या एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी टाकून त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल किंवा थेट मुंबईतले जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ शकतं. आणि ते पोहोचणं खूप कठीण नाही, तुम्ही सहजतेनं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. जर अशा स्वरूपामध्ये तुम्ही 1 ते 3 मिनिटापर्यंतच्या क्लिप्स तयार करून माध्यमांपर्यंत पोहोचवल्या तर सहजतेनं तुमच्या मंडळाचं किंवा संस्थेचं कार्य जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकतं. त्या दृष्टीने सहजतेनं उपलब्ध असं टॅलेंट हे प्रत्येक गावामध्ये उपलब्ध आहे. तर त्या टॅलेंटचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही सहजतेनं चॅनल्स आणि इतकंच नाही तर प्रिंटपर्यंत पण पोहोचू शकता.
प्रिंटमध्ये जागेची मर्यादा असते, टी व्हीतही वेळेची मर्यादा असते. मात्र स्पीड न्यूज सारखं माध्यम आहे. तुम्ही जर सगळे चॅनल बघत असाल तर प्रत्येक चॅनलवर स्पीड न्यूज आहे. म्हणजे अर्धा तासामध्ये 50 बातम्या, 25 बातम्या. या बातम्यांमधून ही बातमी सहजतेने लोकांपर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे, त्यावर 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं फीचर होईल की नाही हे डिपेंड ऑन पोटेन्शियल आहे. त्या बातमीमध्ये जर तेवढी ताकद असेल किंवा त्याचा प्रभाव तेवढा असेल तर निश्चितपणे होईल. पण साधारण मोठी जागा ही विश्वस्त मंडळातले वाद किंवा देणगीतला भ्रष्टाचार किंवा जमिनीचा घोटाळा अशा स्वरूपांना थोडी जास्त मिळते. त्यामुळे मी तुम्हाला खूप आशा दाखवत नाही की तुम्हाला खूप जास्त जागा मिळेल. पण जितकी जागा अपेक्षित आहे, आपल्याला जे इस्पित साध्य करायचं आहे ते इस्पित साध्य करण्यासाठी जितकी जागा अपेक्षित आहे ती जागा मिळवणं सहज शक्य आहे. जर ती जागा तुम्ही मिळवू शकलात तर मीडिया मॅनेजमेंटचं जे प्रमुख बेसिक कार्य आहे, ज्या मूळ कामं तुम्हाला मीडियामध्ये करायची आहे ती साध्य होतील. त्यानंतरचे पुढचे टप्पे डेव्हलप होत जातील. त्यामुळे सर्वात पहिलं काम तर तुम्ही एक प्रतिनिधी किंवा तुमच्यातलाच एक असा कार्यकर्ता जो सहजतेनं अशा स्वरूपाचं राईटअप आणि एक व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकेल अशा स्वरूपाचा जर तुम्ही प्रयोग करून बघितला तर मला वाटतं पुढच्या परिषदेपर्यंत तुम्हाला उत्तम असा रिझल्ट हा मिळताना पाहायला मिळेल. मंगळ ग्रह मंदिराचे विश्वस्त इथं बसलेले आहेत. मी मुंबईतून प्रवास करताना, मी मूळ जळगावचं आहे, अंमळनेर माझं जन्मगाव आहे, त्यामुळे मी थोडंसं मंगळग्रह मंदिर जवळून बघितलं. मी खूप ऐकून होतो मंदिराबद्दल. मधल्या काळात गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो, संध्याकाळची पूजा करण्याची संधी मिळाली. आणि प्रवास करत असताना मी महाराष्ट्रात प्रवास खूप होतो पत्रकार असल्यामुळे, आणि प्रवास करत असताना मला अनेक गाड्यांच्या मागे एक पांढऱ्या रंगाची गोल चकती दिसते मंगळग्रह मंदिराची. तो एक मोठा कनेक्टिंग पॉईंट आहे. जर त्या गाडीवर असलेला तो जो लोगो आहे मंगळग्रह मंदिराचा तो दिसला की मी सहजतेने ओळखू शकतो की ही जळगाव साईडची, धुळ्या साईडची, अंमळनेर साईडची गाडी असावी. पण त्यानिमित्तानं महाराष्ट्रभर मंदिराचं नाव हे लोकांपर्यंत सहजतेनं पोहोचतं. त्यामुळे अशा स्वरूपात छोटेखानी का असोना आपण प्रयोग करू शकतो का की ज्यातून आपल्या संस्थांमध्ये येणाऱ्या गाड्या, आपल्या विश्वस्तांच्या गाड्या किंवा आपल्या गावातल्या गाड्यांवर अशा स्वरूपाचे संदेश उपलब्ध करून आपण महाराष्ट्रभर पोहोचवू शकतो का? कारण ही गाडी हजारो किलोमीटरचा प्रवास करत असते आणि या माध्यमातून आपण हजारो, काही लाखो लोकांबरोबर सहजतेनं जोडले जाऊ शकतो. त्यामुळे छोटे छोटे प्रयोग आहेत. तुमच्यातल्या अनेकांनी ते प्रयोग केलेले आहेत. म्हणजे आज ओझर संस्थांचं काम बघितल्यानंतर मला खरंच, म्हणजे मी महाराष्ट्रात प्रवास करताना किंवा देशभरामध्ये अनेक मंदिरं आणि संस्था बघितलेल्या असताना मला सातत्यानं असं वाटायचं की शेगाव संस्थांचं मंदिर आणि तिथली व्यवस्था ही सर्वोत्तम आहे, असं मी अगदी अधिकारवाण्याने सांगायचो आणि प्रत्येक ठिकाणी सांगायचो आणि प्रत्येक संस्थांमध्ये सांगायचो. कारण ज्या स्वरूपाचं सामाजिक कार्यही त्यांनी उभं केलं आहे, इतकंच नाही, मग नाशिकचं घोटी असो, पंढरपूर असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी ज्या स्वरूपामध्ये महाराजांचं कार्य पोहोचवलं आहे. त्यामुळे मला वाटायचं की हो, हे उत्तम काम आहे. पण त्याचं छोटेखानी रूप हे आज ओझरमध्येही पाहायला मिळालं. त्यामुळे उत्तम असं काम तुमच्यातल्याच अनेकांकडून होत आहे. हेच उत्तम काम जर आपण सहजतेने माध्यमांपर्यंत पोहोचवू शकलो तर जनजागृती होईल आणि लोकांना त्या मंदिरापर्यंत येणं, तिथून नवा संस्कार घेणं आणि जो मूळ सनातन धर्माचा किंवा धर्माचा विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो पोहोचवणं आपल्याला शक्य होणार आहे. आणि त्यामुळे तुमच्या जवळ असलेलं व्यासपीठ खूप मोठं आहे. आज जर मी एक संस्था म्हणून विचार केला तर माझ्याजवळ 3.5-4 कोटी लोकांची व्ह्यूअरशिप आहे. 3 ते 3.5 कोटी लोक माझ्याकडे सातत्यानं प्रेक्षक म्हणून येतात. जर मी इथल्या 650 लोकांचा विचार केला आणि मंदिर महासंघ म्हणून एक संस्था म्हणून विचार केला तर मला वाटतं तुमच्याकडे साधारण 10 ते 12 कोटी लोकांचा थेट संपर्क उपलब्ध आहे. त्यामुळे माझ्याहीपेक्षा मोठं व्यासपीठ तुमचं आहे. एकत्रित येऊन तुम्ही ते व्यासपीठ निश्चितपणे आणखी मोठं करण्याचा आणि त्यातून काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय. माझं व्यासपीठ किंवा माझी संस्था म्हणून झी 24 तास जी संस्था आहे ती संस्था म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुमच्या संस्थेला आम्ही सहकार्य करू शकू, तुमचं उत्तम असं काम लोकांपर्यंत पोहोचवू शकू तर ते सहजतेनं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. ही माझ्याकडून या व्यासपीठावरून आश्वासन आहे की हे काम आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. काही वेळापूर्वी मी अष्टविनायकच्या विश्वस्त मंडळाबरोबर बसलो होतो आणि चर्चा सुरू होती. मुळात गणपती हा आपल्या सगळ्यांचाच अत्यंत
जिव्हाळ्याचा असा विषय आहे, तो अगदी बालपणापासून तर वृद्धापकाळापर्यंतचा. आणि प्रत्येकाला अष्टविनायकाची यात्रा ही तशी जिव्हाळ्याची असते. तर मी माझ्याकडून अष्टविनायकाच्या सर्व विश्वस्त मंडळींना आश्वासन दिलं आहे की जर त्यांनी दररोज आठवड्यातला एक दिवस, आठवड्यात 7च दिवस आहे, 8वा दिवस कसा शोधायचा तो आपण शोधू, किंवा चतुर्थीला विशेष असं एक काहीतरी करू, पण तुमच्यातल्या प्रत्येकानं एक आरती मला उपलब्ध करून द्यावी संस्थांची. ही आरती दररोज सकाळी 6 वाजता आमच्या चॅनलवरून चालेल, याची व्यवस्था आम्ही करू. कारण मोठा वर्ग आहे ज्याला हे हवं आहे, आणि ते जर आपण तुमच्या माध्यमातून देऊ शकलो तर निश्चितपणे माझा प्रेक्षक हा सुखावेल. 24 तासच्या प्रेक्षकाला जाणीव होईल की जे धार्मिक कार्य न्यूज चॅनल्सकडून होणं अपेक्षित आहे ते कुठेतरी आमच्या संस्थेकडून होत आहे. झी 24 तास ही सातत्यानं उजव्या विचारसरणीला पाठिंबा देणारी अशी संस्था म्हणून ओळखली जाते. मुळात उजवी विचारसरणी, डावी विचारसरणी असा कोणता विचार म्हणून पाठिंबा नसतो, तर आपला जो संस्कार आहे, जे भारतीयत्व आहे, ज्या स्वरूपामध्ये आपला विचार हा जगापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, त्यासाठी म्हणून संस्था सातत्यानं या कार्याला पाठिंबा देत असते. इतकंच नाही तर झी मीडियानं विऑन सारखं एक इंग्रजी न्यूज चॅनल, जे 24 तास आंतरराष्ट्रीय पातळीवरचं न्यूज चॅनल आहे, जे BBC आणि इतर अनेक अल जझीरा सारख्या मोठ्या माध्यम समूहांना टक्कर देत आहे. जगाचा विचार भारतापर्यंत पोहोचवला जात होता, पण भारताचा विचार हा जगापर्यंत पोहोचत नव्हता. झी मीडियानं एक मोठं व्यासपीठ आंतरराष्ट्रीय पातळीवरचं उभं करून भारतीयत्वाचा, हिंदुत्वाचा विचार हा जगापर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे सातत्यानं झी तुमच्याबरोबर असेल. तुमचाही पाठिंबा हा झी 24 तास आणि झी माध्यम समूहाला सातत्यानं मिळत राहिलेला आहे, तो पुढच्या काळात असा मिळत राहील अशी अपेक्षा करतो. आणि या निमित्तानं तुमच्या सर्वांशी मला संवाद साधण्याची संस्थेनं संधी दिली, त्यासाठी आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. माझा नंबर मी सहजतेनं उपलब्ध करून देईल, हवा तर तो तुम्ही लिहून घ्या. 9820 445108 9820 445108. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही कधीही तुमचा कंटेंट पाठवा. जास्तीत जास्त कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. मी तुम्हाला हे आश्वासन देत नाही की जर 365 दिवसातले 365 दिवस तुमच्याकडून क्लिप आली तर ते शक्य नाही, पण हो, प्रत्येकाला थोडी थोडी का असो ना जागा मिळेल अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद संस्थेचे आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.